स्टुडंट ॲक्टिव्ह अबॅकस क्लासमध्ये मी चित्रा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की -40चा फॉर्म्युला वापरून एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण -50चा फॉर्म्युला म्हणजेच -50 बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरून एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं हे पाहणार आहोत. -50चा फॉर्म्युला आहे -50 इज इक्वल टू -100 प्लस 50. काय आहे पहा, परत एकदा माझ्यासोबत तुम्ही म्हणू शकता -50 इज इक्वल टू -100 प्लस 50. तर आता आपलं फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊ. आपलं पहिलं एक्झाम्पल आहे 547 म्हणजेच 547. आता आपल्याला इथून सुरुवात करायची आहे. 547 547. आता ह्या नंबरमधून आपल्याला 53 मायनस करायचं आहे. मग आता 3 नंबर आपल्याला अगोदर इथून ह्या युनिट रॉडमधून मायनस करायचं आहे. मग मायनस करण्यासाठी आता आपण इथून करू शकतो का? हो, करू शकतो. मग -3चा फॉर्म्युला काय आहे? +3 + 5 -3चा फॉर्म्युला -5 + 2. ठीक आहे. आता आपल्याला 50 मायनस करायचे आहेत. मग 50 मायनस करण्यासाठी आपण इथे काय करणार आहे? आपल्याकडे इकडे एक्स्ट्रा बीट शिल्लक आहे का? तर नाही आहे. मग आपण काय करूया, आता इथे या नंबरमधून -50चा फॉर्म्युला -100. आता इथून मायनस करण्यासाठी -500 + 400 आणि ह्या नंबरमधून आपण काय करणार आहेत, आता मायनस केलेत. म्हणजे 100मधून -100 + 50 असा नंबर आपण वापरला. म्हणजे आपल्याला आन्सर पहा काय मिळत आहे, 494. आता आहे ह्या नंबरमध्ये आपल्याला 223 ॲड करायचे आहेत. आता इथे आपल्याला 3 ॲड करायचे आहेत. मग आता आपण +3चा फॉर्म्युला, स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला इथे यूज करू शकतो. +3चा फॉर्म्युला काय आहे? -5 + 5 -2. आणि आता ह्या नंबरमध्ये आपल्याला 2 ॲड करायचे आहेत, पण आपल्याकडे इथे एक्स्ट्रा बीट शिल्लक नाही आहे. मग आपण +2चा फॉर्म्युला काय आहे? +10 - 8. मग आता इथे +10 झाल्यानंतर इथे काय होतात? 500 म्हणजेच इथे होणार 500. आणि इथे +20चा फॉर्म्युला +100 -80. मायनस किती केलेत आपण? 80. आता 200. आता ह्या नंबरमध्ये आपण 200 ॲड करणार आहोत. आता आलेलं जे उत्तर आहे पहा, 700. इथे किती होतात? 17. 717. आता ह्या नंबरमध्ये आपल्याला 51 मायनस करायचं आहे. -1 आणि इकडे 50 मायनस करण्यासाठी, आता आपण इथे 50 मायनस करण्यासाठी काय करू शकतो? -100 + 50. म्हणजे आपलं आन्सर किती आले पहा? 666. 666. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण लिहूया 666. सावकाश सोडवायचं आहे की जेणेकरून आपल्याला कोणतंही कन्फ्युजन होत नाही. पहा, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 638. ठीक आहे. आता ह्या नंबरमध्ये आपल्याला 57 मायनस करायचं आहे. मग आता -7 साठीचा फॉर्म्युला काय आहे? -10 + 3. बरोबर, -10 + 3. मग आता इथून आपल्याला 3 काय करायचं आहे? मायनस करायचं आहे. मग ह्या नंबरमधून आपण 3 मायनस केले. आता ह्या टेन्स रॉडमधून आपण 50 मायनस करायचे. आता 50 मायनस करण्यासाठी आपण फॉर्म्युला काय वापरणार? -100 + 50.
ठीक आहे, आपण हा फॉर्म्युला वापरतोय वरती दिलेला. -50साठीचा फॉर्म्युला आहे -100 + 50. आता आलेल्या उत्तरामध्ये उत्तर काय आले आपले पहा, 575 आहे. ह्या उत्तरामध्ये आपण 123 म्हणजे 123 नंबर मिळवायचा आहे. मग ह्या युनिटमध्ये 1 2 3 मिळवले, टेन्स रॉडमध्ये 20 मिळवले आणि 100 रॉडमध्ये 100 मिळवले. आता उत्तर काय आले पहा, 98 आहे. ह्या नंबरमधून 55 मायनस करायचा. किती? 55. मग उत्तर काय ते सांगा. 55. मग आता आपलं उत्तर आलंय 643. 643. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 784. ह्या नंबरमधून आपल्याला 53 मायनस करायचं आहे. मग ह्या युनिट रॉडमधून आपण 3 मायनस करूया, टेन्स रॉडमधून 50 मायनस करूया आणि प्लस 63 ॲड करायचे. मग 63 मध्ये काय परत 3 ॲड करणार आहोत. आता इथे 60 ॲड करण्यासाठी आपल्याकडे एक्स्ट्रा बीट शिल्लक नाही आहे की आहे. आपण इथे 60 ॲड करू शकतो का? करू शकतो. म्हणजे 50 आणि हे प्लस 10 60 आहे. ह्या उत्तरामधून आपल्याला 59 मायनस करायचे आहेत. ठीक आहे, आता इथे ना आपल्याला 9 मायनस करण्यासाठी -9चा फॉर्म्युला काय आहे, मायनस. आपण स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला नाही वापरत, ते मोठा वापरणार, बिग फ्रेंड फॉर्म्युला. -9चा फॉर्म्युला काय, -10 + 1. आता इथे +1 केल्यावर +5 होणार आणि इथे 4 राहणार, 4 कट होणार. मग आता आहे ह्या नंबरमधून आपण 50 मायनस करूया. मग आता उत्तर किती येते पहा, 735. 735. ठीक आहे. तर पहा, -50चा फॉर्म्युला वापरून आपण एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे हे आपण अबॅकस टूलवर शिकत आहोत. यासाठी लागणारे आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स घेत आहोत. कधी 3 4 जसं प्रमाण असेल त्यानुसार. एक्झाम्पल्सने नाही फारसा फरक पडत, पण आपल्याला ते जमायला हवं. तर या प्रकारचे नवनवीन वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी ॲक्टिव्ह अबॅकस क्लासला लाईक करा, शेअर करा.